कर्जमाफी घोषित करण्याच्या आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीविषयी मोठी चर्चा घेण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचे 3 लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, आपणास माहीत असेल की कर्जमाफी या घोषणाबाजीमध्येच म्हणजेच की विधानसभेच्या निवडणुकीआधी कर्जमाफी होईल म्हणून असे जाहीर घोषणा दिली होती, ती पण 3 लाखापर्यंत। तर आता निवडणूक झाली आहे आणि रिझल्ट पण लागलेला आहे, आचारसंहिता संपलेली आहे, आता फक्त कर्जमाफी होण्याची बाकी राहिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यास सुरुवात होऊ शकते। त्यासाठी पात्रता काय आहे आणि शेतकऱ्यांना काय काय करावं लागणार आहे ते समजा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका। खाली कोपऱ्यामध्ये काळ्या किंवा पांढऱ्या कलरचे बटन आहे। शेतकऱ्यांनी 2019 ते 2024 या दरम्यान कर्ज काढले असताना त्यांचेच कर्ज माफ होणार आहे। पण त्याच्या आधी तुम्ही जर कर्ज काढले असताना तर होऊ शकत नाही। त्यासाठी दुसरा एक उपाय आहे, ते व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जर तुम्ही कर्ज काढून तुमचे कर्ज रिम्यूवला आले असताना, आता हे 2 ते 3 वर्ष झाले आहेत आणि तुमचे कर्ज रिम्यूव आले असताना, तर तुम्ही ते रिम्यूव करून म्हणजे की कर्ज भरून डबल परत घ्या, वाढून घ्या। जर तुम्ही 50,000 काढले असताना तर तुम्ही आता 75 काढून ते कर्ज रिम्यूव करून घ्या। कारण की जर तुमचे कर्ज रिम्यूवमध्ये असतात तर तुमचे बँका जे आहेत ते तुमचं कर्जमाफी होणार नाही, म्हणजे की करणार नाहीत। त्यामुळे तुम्ही तुमचे कर्ज रिम्यूव करून घ्यायला हवे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांनी कर्जमाफी हे तर केलेलं आहे, पण आता कोणत्या कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार? तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये नॅशनल बँक असो किंवा तुमची ग्रामीण बँक असो किंवा पंजाब बँक असो, अशा बऱ्याचशा बँक आहेत की त्यांच्या जर आपण नावं घेत बसलो तर आपल्याला 1-1.5 तास लागेल। पण मित्रांनो, खाजगी कर्ज माफ होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे। पण असे काही शेतकरी की डबल प्रश्न करतात, खाजगी कर्ज माफ होणार का नाही? तर शेतकरी मित्रांनो, खाजगी कर्ज माफ होऊ शकत नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बँक कार्डला आपले आधार कार्ड अपडेट नसताना किंवा बँकमध्ये काही अपडेट करायला असं आलं असेल तर ते आताच जाऊन चेक करा। कारण की येणाऱ्या 1 ते 1.5 दिवसापासून कर्जमाफीला सुरुवात होऊ शकते, त्यानंतर तुम्ही भांबावून जाऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, आताच कर्जमाफीसाठी अशी घोषणा म्हणजे की अशी माहिती आलेली आहे की कर्जमाफी या 2 ते 3 दिवसामध्ये होऊ शकते बरं का। डबल काही मित्र म्हणतात तू तुझ्या घरून दे, हे कर, ते आपली जिम्मेदारी नसती। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे हा कर्जमाफीचा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।